पुरंदर सम्राट लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. पुरावा नसताना खुनाचे गूढ उलगडणाऱ्या पोलीस प्रशासनाचा सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार. सासवड. कोणताही ठोस पुरावा नसताना देखील सासवड पोलीस स्टेशन सासवड येथील राजू दत्तात्रय बोराडे यांच्या खुनाचा छडा लावून आरोपीच्या मुसक्या आवळून बेड्या ठोकणाऱ्या सासवड पोलीस स्टेशनसह गुन्हे शाखेच्या पथकाचा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सासवड येथे जाहीर सत्कार करण्यात आला. पोलिसांच्या या कार्यतत्पर कामगिरीमुळे गुन्हेगारावर वचक निर्माण झाला असून सासवड पोलीस स्टेशन परिसरात या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. 9 डिसेंबर रोजी सासवड परिसरात एका अज्ञात मृतदेह आढळून आला होता. तपासांती हा मृतदेह म्हाडा कॉलनी येथील राजू दत्तात्रय बोराडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास करताना सासवड पोलीस स्टेशननी आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की पैशाच्या वादातून सूरज बलराम निषाद वय 34 राहणार छत्तीसगड आणि नीरज ओमप्रकाश गोसामी या दोघांनी बोराडे यांना दारू पाजून एका निर्जन तळी नेले आणि त्यांच्याकडील चाकूने भोसकून त्याचा खून केला. कोणताही पुरावा मागे नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहिती या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना अटक करून गुन्ह्याची कबूल करून घेतली. या पोलीस प्रशासनाच्या अतुलनीय कामगिरीचा सामाजिक बांधिलकी जपत पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सासवड पोलीस स्टेशन येथे जाऊन मोहिमेत सामील असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यामध्ये सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार रामचंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, अर्जुन चोरगे, परमेश्वर गोडसे, सूरज नांगरे, जब्बार सय्यद, सुहास लाटणे, गोकुळ शिरपकर आदीचा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. पुरंदर सम्राट लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक कुंभार. सुरुवातीला त्या हत्येबद्दल खूप काही लोकांचे आम्हाला फोन आले, हा असू शकतो, तो असू शकतो. त्या अनुषंगाने सुद्धा बरीचशी आम्ही त्याच्यामध्ये तपासणीमध्ये केला होता, पण आम्हाला कोणत्या ठोस पुरावा मिळत नव्हता. आमच्या संपूर्ण टीमनं आता आम्ही समोर असू, समजा मी आहे, सोरणे साहेब आहेत, गोशे साहेब आहेत, चोरगे साहेब आहेत, खंडारे साहेब आहेत, पाटील मॅडम असतील, सगळे अधिकारी आम्ही पुढं असू. हवालदार आमचे होते, सय्यद लाटणे, परंतु याच्यापेक्षाही सुद्धा संपूर्ण पोलीस स्टेशनचंच काम आम चालू होतं. असं काही नाही की फक्त 4-5 जण फक्त काम करतात किंवा यांनीच फक्त काम केलेलं, असं काही नाही. तर आमच्या इथं सगळ्यांनी त्यांच्या पद्धतीनं ह्या म्हणजे तपासात आपल्याला सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे. त्यातून CCTV तपासणे, CCTV पाहणे, CCTV शोध घेणे ही फार लेंदी प्रोसिजर आहे. CCTV पाहत बसणे, तुम्हाला समजतं फक्त CCTV आलेला एवढं मिळालं आपल्याला, आणि तो किती वेळ पाहायला लागतोय, त्यातला संशयित माणूस कोण असू शकतो, काय असतो, या ती सगळ्यांनीच काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये CCTVमध्ये आपल्याला 2 व्यक्ती आपल्याला संशयित मिळाल्या होत्या, आणि सुदैवानं म्हणा की दुर्दैवानं म्हणा त्या गोष्टी व्यक्तींना आपल्या गावात कोण ओळखत नव्हतं. तिथले जे आरोपी ते फक्त 15 दिवसापूर्वी आपल्या गावात राहिला आले. आपण बऱ्याच लोकांना दाखवले त्याचे फोटो. परत हा जो आपले मयत होते ते डायरीला राहिला होते, डायरीला तिकडे राहिला होते, तिकडं काय त्यांचं काय क्लिअर होतं का, त्या ठिकाणी गोसे साहेब, चोरगे साहेब, बाकीचे आमची टीम तिकडे जाऊन तपास करत होतो, पण तिकडून पण आपल्याला काय क्लिअर मिळत नव्हतं. पण अतिशय म्हणजे ते आमच्याकडे जे फोटो होते संशयित लोकांचे, ते फोटोवर सगळं आमचं चालू होतं, आणि त्या लोकांची नावं कोणती काय आपल्याला माहीत नव्हती किंवा काय नव्हती. अशामध्ये आमच्या सगळीच टीम काम करत होती. त्याच्यामध्ये अक्षय चिलेंना तो व्यक्ती त्यांच्यासमोर जाताना त्यांनी पाहिला, अक्षय चिलेन, आणि तो व्यक्ती आता किती आपल्यासमोर व्यक्ती जातो, 1-2-4 सेकंदात आपला लगेच पास होतो.
तेवढ्यात त्यांनी इतक्या वेळा त्याचा फोटो पाहिला होता की त्या 2-3 सेकंदात त्याला ते स्ट्राईक झालं की अरे त्यातला हा असू शकतो. म्हणून त्याला लगेच त्यांनी ताब्यात घेतलं. मग ते चौकशी केला त्यांनी ते गोष्टी कबूल केल्या आणि दुसऱ्या सोबत केल्यानंतर कबूल केल्या. म्हणजे याच्यामध्ये ते आरोपी जर का अजून 1-4-5 दिवस आपण त्यांना शोधू शकलो नसतो तर ते इथलं काम संपवून त्यांचं जे असेल काय त्यांनी इथं मोठं काम केलं होतं तिथून ते निघून गेले. त्या आरोपीचं काही कोणाचा वैर होता का? अजिबात नाही. ती जी घटना घडली ना चॅलेंजिंग तेच होतं गोष्टी की कुठल्याही व्यक्तीचा मारलं त्याच्यात तसं कारण आपल्याला असतं की त्याचं काहीतरी भावकीतला वाद असतो किंवा काहीतरी कुठलं ते काही नाही काहीतरी कारण असतं. पण ही जी हत्या झाली ह्याच्यामध्ये तर कुठलंच ठोस कारण नाही. दारू प्यायला बसले होते 2 जण आरोपी. हे हा तिथं गेला थोडी दादा गेली त्याच्यावर केली तर त्याला राग आला त्याला दारू बसले आणि घेऊन त्याला त्याच ठिकाणी 50 फूट अंतरावरती केली. त्याच्यामध्ये कोणतंही त्याच्या मागं कारण नाही किंवा काय. आणि ह्या आरोपीनं 21 तारखेला 21-22 नोव्हेंबरला अशाच पद्धतीनं जामखेडला पण असाच एक त्यांनी नरड्यावरती पाय ठेवून आपण म्हणतो ना असं त्यांनी इकडे खून केलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त पण त्याला अजून खून करणे असलेली शक्यता नाकारता येत नाही. परंतु हा इतका खून करा होता की यानं म्हणजे काही कारण असताना माणसाला त्याने असं बी नाही की फक्त ढकलून गेलं पडल्याने मेलं. अक्षरशः जाऊन त्या ठिकाणी ते चाकू घेऊन त्याला असं म्हणजे केलेले बोसट होण्याचा केलेला आहे. नाडकं त्याच्यावर पाय पडला म्हणजे अतिशय क्रूरपणे केलेलं आहे. म्हणजे एक विक्षित प्रकारचा माणूस होता. त्यानं जर का तो पकडला गेला नसता तर त्यानं 100% किरकोळ कारणातून त्याची आता धारिष्ट वाढत गेलं होतं. आता आपल्याकडून पकडू शकत नाही किंवा काय नाही. किरकोळ कारणातून त्यांनी अजून लोकांच्या त्यांनी अशाच प्रकारे केले. चाकूने केले का? चाकू